अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष श्री नरेंद्र पाटील यांच्या हस्ते इशारा न्यूज चॅनलचे पुणे येथे उद्घाटन। आजच्या डिजिटल युगात प्रसार माध्यमेही डिजिटल झाली पाहिजेत, जेणेकरून लवकरात लवकर जे सत्य आहे ते मांडणे, अन्यायाला वाचा फोडणे, जनसामान्यांचे प्रश्न सोडवणे अशा अनेक बाबींवर प्रकाश झोत टाकण्यासाठी इशारा न्यूज चॅनलची सुरुवात झाली असून इशारा न्यूज चॅनलचे उद्घाटन अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष श्री नरेंद्र पाटील यांच्या हस्ते आज दिनांक 14/12/2025 रोजी इंद्रप्रस्थ बॅक्वेट हॉल अँड गार्डन पाटील नगर चिखली पुणे येथे पार पडला। या चॅनलच्या माध्यमातून अन्यायाला वाचा फोडणे, सर्वसामान्यांचे हक्काचे प्रश्न सोडवणे, लोकाभिमुख बातम्या, तरुण उद्योजकांच्या हिताचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचवणे शक्य होणार असल्याचे प्रतिपादन श्री नरेंद्र पाटील यांनी केलं। इशारा न्यूज चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात उत्तम कामगिरी करेल असा विश्वासही त्यांनी दर्शवला। यावेळी सकल मराठा परिवार पुणे आणि अनेक उद्योजक उपस्थित होते। या उद्घाटन सोहळ्यास पुणे विभागाचे इशारा न्यूज चॅनलचे सहसंपादक अनंत टमके आणि कार्यकारी संपादक सचिन लांबोटे हे उपस्थित होते। इशारा न्यूज चॅनल परिवारास शुभेच्छा देताना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष श्री नरेंद्र पाटील काय म्हणाले ते पहा। ते दाखवण्याचा साधन आज आमचे सहकारी मुख्य संपादक रमेशजी लांबोटे, संपादक सलीम पठाण, सहसंपादक आनंदजी टिमके, कार्यकारी संपादक सचिन लांबोटे यांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी गोरगरीब जनतेवर होणाऱ्या अन्यायाचा वाचा फोडण्यासाठी इशारा न्यूज या माध्यमातून जे काम चालू केलेले आहे त्यासाठी येणाऱ्या काळात माझ्या त्यांना खरंच मनापासून हार्दिक शुभेच्छा आहेत। आपण सर्वांनी सबस्क्राईब करावं आणि यदा कदाचित एखादी चांगली घटना घडली असेल तरी कळवा, एखादी अन्यायकारक घटना घडली असेल ज्याच्यामुळे या न्यूज चॅनलच्या लोकप्रतिनिधी तिथे पोचावी आणि आपल्या लोकांपर्यंत सरकारकडनं शासनाकडनं त्याला न्याय मिळवून देण्याचा एखादा विषय असेल तरी आपण या न्यूज चॅनलच्या लोकांपर्यंत संपर्क साधावा एवढीच विनंती करतो। आणि महामंडळाचे लाभार्थ्यांची यशोगाथा ही पण एकदा दाखवा। घेऊन असे बरेचसे मराठा तरुण त्या ठिकाणी उभे राहतील एवढंच या ठिकाणी विनंती करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो।